दुबंद युद्ध पाहायला मिळेल. दोन संघांचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला टाइमपास करू नका. प्रवीण सर तुम्ही बाहेर या. चला मॅच चालू करा. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. मेगा फायनल साठी दोनही टीम अगदी आपण पाहताय सज्ज झाल्यात. मेगा फायनलिस्ट दोन टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एकदा जोरदार टाळ्यांच्या समयमध्ये करूया मेगा फायनलच्या मॅचला सुरुवात. पहिला गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती मालदेव टीम कडनं अभिषेक, समोर समीर माली. हो पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. मेगा फायनलच्या पहिल्या बॉलवरती समीर मालीच्या बॅटमधून आला हा विस्फोटक फटका. चौकार, चौकारानं झाली आहे सुरुवात मेगा फायनलला. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. दोनही टीम या स्पर्धेमध्ये अगदी जबरदस्त खेळ करत मेगा फायनल मध्ये पर्यंत पोहोचल्यात आणि त्यांच्यातल्या आता खऱ्या अर्थाने ही लढाई, त्यांच्यातलं युद्ध, ही मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकारानं झाली आहे सुरुवात. समीर माली आता खऱ्या अर्थानं त्याला लय मिळाली आहे. यावेळी ऑन साइडला खेचून मारलाय, मिस टायमिंग. फिल्डर आहेत, जज करतात. हो चांगलं जजमेंट. जाग्यावरती गोल फिरले परंतु बॉलवरचं नियंत्रण हटलं नाहीये. शेवटपर्यंत नजर बॉलवरती ठेवली आणि शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सुंदर झेल पकडला. मिळाली आहे विकेट समीर मालेची. टी फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर. फलंदाज समीर बाद. या विकेट आली. समीर माले बाद झालाय. चौकारानं अकाउंट ओपन केलं, त्याच्यानंतर त्याला बाद केलंय. मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन, टीमचा सर्व सर्वा, ज्याच्या नावानं आज संघ ओळखला जातो, ज्यानं या संघाला घडवलंय, त्या टीमचा सर्वे सर्वा राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. समोर अभिषेक. हो यावेळी कव्हरच्या डोक्यावरून बॉल चालला, डीप कव्हर. राकेश पाटीलचा तडाखा. धावा 4, चौकार. थँक्यू थँक्यू. KTC वाला खऱ्या अर्थानं या संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये फेमस झाला. असं गाणं खऱ्या अर्थानं आम्ही लाईव्ह ऑर्केस्ट्रा, कर्जत विभागामध्ये ज्या मॅचेस होत्या तिथे मात्र लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि तिथे गायलं गेलेलं हे गीत प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या गीतला देखील आपण पाहताय. ओ बॅटची कडा, एसटी रक्षकानं चुकी केली. बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार येतोय. भडवल B+ टीम साठी राकेश पाटीलला मिळालंय जीवदान. चौकार आलाय, चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वरती. असं वाटलं होतं समीर माली लवकर परतला, परंतु राकेश पाटीलच्या बॅटमधून आलेले 2 चौकार. धावसंख्या 12. ओ स्टेप आउट झाले, जागा बनवली स्ट्रोक साठी. मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून बॉलला सरळ काढलाय डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार. राकेश पाटीलच्या बॅटमधून आलाय हा सलगचा 3रा चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू.
16 धावा धावफलकावरती संपूर्ण स्पर्धा ज्या चॅनल वरती दाखवली गेली ती आपण पाहताय केटीसी लाईव्ह ची वाहिनी अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने काम करते परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन राकेश पाटील चला सीनातान बॅक टू बॅक चौथा चौकाराची हॅट्रिकच कंप्लीट केली राकेश पाटीलनं मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि त्याच्या बाटमधून आलेले लगातारचे 4 चौकार आणि या 4 चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 20 विनायक जाधव यांनी पुरस्कृत केलेला अन्वित 11 जय मसोबा भडवल B+ हा संघ आणि तो संघ या स्पर्धेचे मेगा फायनल खेळतोय काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये मालदेव संघाच्या विरोधामध्ये मालदेव टीमच्या संघनायकांना टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं पहिल्याच बॉलवरती चौकार आला त्याच्यानंतर विकेट आली परंतु तदनंतर राकेश पाटीलच्या बॅटमधून आलेले 4 चौकार मग तो निर्णय चुकलाय की काय असा आता प्रश्नचिन्ह देखील उभा राहिलाय कारण की डिसिजन अगदी जर पाहायला गेलं तर मालदेव टीमच्या बाजूने होता हवा तो डिसिजन घेऊ शकले असे फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेकनं तब्बल 20 धावा खर्च केल्यात विकेट मिळवली ती 1 गोलंदाजी मायकोती गोलंदाज राकेश हो आकाश बाटची खडा पाठीमागे चालला शॉट फाईन लेग धाव मिळेल ती फक्त सिंगलनं मात्र पुनश एकदा स्ट्राईक मिळवून दिली ती राकेश पाटील आणि त्याच्या साथीने आपण पाहताय प्रमोदला आतापर्यंत 1 बॉल मिळाला आहे त्याच्यामध्ये मात्र त्याची एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली एकंदरीत टीमची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आपण पाहताय स्पर्धेची मेगा फायनल ग्रँड फिनाले मालदेव आणि त्याच्या विरोधामध्ये अन्वित 11 जय मसोबा भडवल B+ राकेश पाटील ऑन साईड ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळी बॅट बॉलचा संपर्क नाही आहे बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं आकाश आता मात्र कमबॅक करण्याचं काम करतोय पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या त्याला देखील माहिती आहे कमबॅक तर करावंच लागेल राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 पर्व पहिल्याचे चॅम्पियनचा किताब मात्र मिळवायचा असेल तर सर्व काही चांगलं करावं लागेल परंतु राकेश पाटीलचा फटका फसलाय दिलाय 440 जोडचा झटका गोलंदाज आकाशनं मिळवली विकेट भडवल B+ टीमच्या कॅप्टनची राकेश पाटील बाद धन्यवाद तुम्ही जास्त वेळ डीजे लावला तर मॅच थोडीशी लांबवेल निशू बागडे आम्हाला सांगतायत जास्त वेळ घेऊ नका डीजे संधी तुम्हाला जरूर दिली जाईल इनिंग ब्रेकमध्ये विकेट आली आहे राकेश पाटील बाद झालाय 21 वरती 2 सध्याच्या घडीला अन्वित 11 जय मसोबा भडवल B+ टीमची धावसंख्या आकाशला विकेट मिळाली आहे 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे आणि त्यानं मात्र 1 विकेट मिळवली आणि विकेट देखील कोणाची मिळवली आहे तर मात्र विपक्ष टीमच्या कर्णधाराची आकाश जबरदस्त गोलंदाजी करत असताना हो यावेळी फुलालींचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु जाग्यावरच उडलाय कारण की समोर आकाश आहे ताल्यांचा कडकडाट होतोय ज्याच्या वेळी डॉट धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वरती 5 बॉल आतापर्यंत झालेत 27 धावा धावफलकावरती सेकंड ओव्हर प्रोग्रेस मध्ये आहे आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव दिली होती परंतु इथे 5व्या बॉल वरती त्याच्यावरती आक्रमण चढवलाय मैदानाच्या आतमध्ये उमेश नावाचं वादळ आलंय यंदाच्या हंगामामध्ये बराचसा टच मध्ये असणारा भडवल टीमचा रायझिंग स्टार उमेश
27 धावा धावफलकावरती आलात. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करती आहे अन्वित 11 जय मसोबा भडवल B+ टीम. मेगा फायनलची मॅच ग्रँड फिनाले राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2026 पर्व पहिलं, परंतु सर्वांना गर्व वाटेल असं पहिलं पर्व पाहायला मिळालं. आदरणीय शैलेशजी फावडे साहेब, विनायकजी जाधव, यशजी जाधव साहेबांनी केलेले आयोजन आणि त्यांना लाभलेली साथ दिगंबरजी मोरे, प्रसादजी भोईर, कल्पेश जाधव आणि त्यांचं संपूर्ण मोरिया 11 चिंचवली आणि तदनंतर ग्रामस्थ चिंचोली आणि शेडवली यांनी मिळून केलेलं हे आयोजन आणि या स्पर्धेचं नियोजन. काय दर्जेदार ही स्पर्धा पाहायला मिळाली. अफाट प्रेम या स्पर्धेला मिळालं आणि अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. व पुन्हा एकदा ऑन साईडला बॅक टू द बॉलर, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. डॉट बॉलने झालाय सेट. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या अवघ्या 7. विकेट देखील 1 मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. काय कमबॅक केलंय गोलंदाज आकाशनं. आणि कमबॅक करावं ते मात्र आकाश सारखंच, कारण की जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं की आता धावा मोठ्या संख्येने पाहायला मिळतील, परंतु तदनंतर तो कमबॅक पाहायला मिळाला. 7 धावसंख्येचं षटक आलं, परंतु अजूनही शेवटचं षटक बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आणि त्याच्या साथीनं उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, रिक्वेस्ट आहे आपल्यासाठी. शेवटचं षटक गोलंदाज साहिलला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक त्याच्याकडे दिलंय. स्लॉगरचं षटक आहे. ओ बॅटची कडा, शॉट थर्डमॅन, डायरेक्ट हिटचा चान्स दोन्हीकडे, परंतु फलंदाज पोहोचलेत. 2 धावा कंप्लीटच झाल्यात. सॉरी 1 धाव कंप्लीटच झाली आहे. एका धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचले 28. 28 धावा धावफलकावरती आल्यात. साहिलच्या पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहता टॉपेज घेतली होती, परंतु एसटी रक्षकापासून थोडासा दूर होता. धाव मिळाली सिंगल. 28 राहिल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. हो ऑन साईडला खेळायचं होतं, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. डीप मधनं फिल्डर लॉंगॉनचे वेगानं धावत आलेत. पहिली वेगानं कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न परंतु प्रमोदने नकार दिला. एकच धाव पाहायला मिळतीये. एका धावानं आपण पाहताय पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचेल ते 29. 29 धावा धावफलकावरती. सर्वांचं लक्ष लागलंय खऱ्या अर्थानं या मॅचकडे. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण असेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भडवल B+ की मालदेव. 4 बॉल बाकी आहेत. हो यावेळी देखील आपण पाहताय आउटसाइड ऑप्शन वाईड यॉर्कर करायचं होतं, परंतु वाईड बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही जर पाहिलं गेलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. या 2 षटकांमध्ये थोडंसं कमबॅक केलंय मालदेव टीमनं. ओ फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर पाठीमागे जात असताना ओ कॅच ड्रॉप. प्रयत्न जबरदस्त होते, एफर्ट्स कमालीचे होते क्षेत्ररक्षकाचे. बरोबर जर पाहायला गेलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये उभे होते, तिथून मोठा चेस होता. पाठीमागे जात असताना झेल कॅरी करायचा होता, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर जाग्यावरती थोडेसे फिरले, नजर थोडीशी हटली आणि मात्र तो कॅच ड्रॉप झाला. परंतु एफर्टसाठी अगदी पाहायला गेलं तर 100%च असेल. ओ खोला टाकलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला. लॉंगॉन मध्ये बॉल चालला. फिल्डर आलेत वेगानं. 1 तर कंप्लीट झाली आहे. 1च धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33. 33 धावा धावफलकावरती. षटकातील आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि मात्र धावा खर्च केला साहिलनं 6. मोठा फटका आलाच नाहीये. साहिलनं देखील जबरदस्त गोलंदाजी केली आहे. कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं मालदेव टीमचं. साहिल ओ वेगवान प्रचंड वेगानं वेगावरती स्वार होत असताना प्रचंड वेगानं टाकलेला हा बॉल डॉट बॉल आलाय. उमेशच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर साहिलचा हा डॉट बॉल. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. धावसंख्या 33. 1 ओव्हरमध्ये आल्या होत्या निशांत सर 20 आणि त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. ओ यावेळी फटका
लॉंग ऑन सीमा पार, लॉंगेस्ट अँड हायेस्ट उमेशच्या बॅटमधून फिनिशिंग टच देणारा हा षटकार आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अन्वित 11 जय मसोबा बडबल बी प्लस टीमची ती मात्र तब्बल 39 18 बॉल मध्ये धावा बनवायचे मालदेव टीमला त्या मात्र 40 18 बॉल 40 धावसंख्येची आवश्यकता आहे जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलची मॅच मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कोणता संघ राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 पर्व पहिलं शैलेशजी फावडे विनायकजी जाधव यशजी जाधव यांनी ऑर्गनाइज केलेले या स्पर्धेमध्ये चॅम्पियनचं किताब मिळवेल त्याच्याकडे आता सर्वांचं लक्ष पहिलं सत्र तर समाप्त झालंय दुसऱ्या सत्रामध्ये 18 बॉल मध्ये 40 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की मात्र 18 बॉल मध्ये या 40 धावसंख्येचा बचाव केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया बदल आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं या संपूर्ण स्पर्धेला ॲज अ कॉमेंटेटर लीड केलं ते आकाशजी देशमुख यांच्याकडे सर्वांचा आभार धन्यवाद डीजे नको थोडं थांबा वेळ भरपूर झाला कारण की सर्वांचा आभार मानणं देखील गरजेचं आहे प्रत्येकानं या स्पर्धेमध्ये मेहनत घेतली आहे प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली मग त्याच्यामध्ये आपल्याला आमचे आयोजक असतील आमचे संयोजक असतील आमचे अंपायर्स असतील आमचं कॉमेंट्री बॉक्स असेल आमचे डीजे असतील या सर्वांचं आणि सर्वात मोठं खऱ्या अर्थानं आभार जर कोणाचे मानायचे असतील ना तर आमचे मंडप डेकोरेटर्स काय जबरदस्त लाईट्स पाहायला मिळाली म्हणजे अगदी मैदानामध्ये सुई जरी पडली ना ती देखील सापडली असती इतकी जबरदस्त लाईट्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली अनेक स्पर्धा आम्ही कव्हर करत असतो परंतु या स्पर्धेमध्ये जी लाईट्स होती ना मनापासून त्यांचा धन्यवाद खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये मेहनत घेतली आहे प्रत्येकाचं आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं विशेष आभार आम्ही देखील मानू इच्छितो शैलेशजी फावडे विनायकजी जाधव आणि यशजी जाधव त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलवलं या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो कल्पेश जाधव प्रसाद भोईर दिगंबर मोरे यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला या स्पर्धेमध्ये आम्हाला पहिल्यांदा इन्व्हाइट केलं त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आम्ही इथेच थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 ही स्पर्धा या स्पर्धेची मेगा फायनल या स्पर्धेची ग्रँड फिनाले सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील व्हॉइस ऑफ खालापूर आकाश देशमुख सर या सर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत हॅलो हॅलो सर्व सर या मॅच मध्ये खरं तर पाहिलं तर सर्व प्रेक्षकांच्या नजर लागल्यात अर्थातच चॅम्पियन कोण ठरणार चॅम्पियनसाठी चालू असते ही मॅच अर्थातच मालदेव संघ त्यांच्या विरुद्ध खेळणारा बडवल बी संघ अन्वित 11 बडवल बी संघ या मॅच मध्ये खेळतोय गरज आहे जिंकण्यासाठी मालदेव संघाला 40 धावसंख्येची शेवटच्या षटकारामध्ये पाहिलं तर ज्या षटकार आला तो अर्थातच मारलेला षटकार आपण पाहिला उमेशने आणि दूरवर गेलेला बॉल परंतु या मॅचचं चित्र स्पष्ट करायचं असेल तर नक्कीच या मॅच मध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील बॅटिंग स्ट्राईक एंड खेळाडू दोन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत विशाल आणि मयूरची जोडी मैदानामध्ये गेली आहे करायच्या त्या पाहिलं तर 40 धावा सोपट असणारे टार्गेट जे आतापर्यंत क्रिकेट खेळले गेले त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन क्रिकेट खेळावं लागेल याची देही याची डोळा आपण पाहतो या क्रिकेट संग्रामाचा सोहळा पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर फुल टॉस वसूल केलाय फुल टॉस बॉल पाडून दिलाय गेला बाउंड्रीच्या बाहेर आलाय पहिलाच मायटी हिट षटकार षटकार मारलाय पहिल्या बॉलवर केलेला आक्रमण बॉल गेला सीमा पार आणि पहिल्याच बॉलवर केलेले इरादे स्पष्ट सांगितलंय की या मॅच मध्ये जरी 40 धावा असतील तरी सुद्धा 40 धावा चेस करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि मयूरने पहिल्या बॉलवर ठेकलेला एक जबरदस्त बिग हिट माहिती षटकार काय जबरदस्त मारले तर मॅच चालू आहे आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये चालवलेली मॅच सकाळपर्यंत पोहोचले हेच तर आपल्या खोपोली क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे दुसरा बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला पॉइंटला फिल्डर आहे तैनात घेतली जाईल एक धाव आणि स्ट्राईक केली जाईल रोटेड आणि स्ट्राईक मिळेल कुणाला तर अर्थातच मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूला पाहिले तर बॅटिंग पासून समोरच्या संघाने वंचित ठेवलं होतं आता चान्स असेल मागच्या मॅचचा वचपा काढायचा परंतु समोर सुद्धा तेवढीच कठीण परिस्थिती आणि कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला ढाळावं लागेल जिंकण्यासाठी मेहनत करावी लागेल समोर पाहिले तर विशाल उर्फ बोऱ्या
पहिलाच बॉल पायात टाकलाय, वेगवान बॉल होता, अपील केले, डायरेक्ट हिट होणार का? थोड्यासाठी नक्कीच वाचलेत. जर का हिट झाली असती तर नक्कीच खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागला असता आणि या मॅच मध्ये त्यांना सुद्धा खातं ओपन करावं भेटलंच नसतं. परंतु नशिबाची साथ आणि त्याचबरोबर आता मेहनतीची कदर ठेवावी लागेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता इथे पाहिलं तर 40 धावांची गरज असताना सुरुवात चांगली झाली आहे. 3 बॉल मध्ये पाहिलं तर 8 धावा संख्या झाली आहे. 13च्या सरासरीने प्लस जावं लागेल आणि त्याच इकॉनॉमिकल बॅटिंग करावी लागेल. मेगा फायनलची मॅच, ग्रँड फिनालेची मॅच, केटीसलाईची संपूर्ण टीम कौतुक करावं लागेल तेवढं कमीच आयोजकाचं. कव्हरच्या दिशेने एक नक्कीच आहेत राकेश, पकडला जाईल बॉल परंतु एकेरी धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकत नाहीयेत. ही मॅच नव्हे तर पाहिलं क्रिकेटच्या महासंग्रामाचा कुंभमेळा भरलाय. प्रेक्षक आज या मॅचचा आनंद अजून सुद्धा घेतात आणि प्रत्येक दर्दी प्रेक्षकाचं आपण करूयात मनापासून स्वागत. खरं तर शैलेशदादा फावडे असतील, त्याचबरोबर आपले सन्माननीय विनायक दादा असतील, त्याचबरोबर यश दादा, प्रत्येकाने जे स्वप्न रंगवलं होतं आणि रंगवलेले स्वप्न आज सत्यात उतरले. फायनलच्या मॅच पर्यंत पोहोचलोय आपण. पुढे सरसावलेत खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल थोडासा बाहेर राहिलाय. गोलंदाज तेच तरणार आहेत, हुशार सुद्धा आहेत आणि हुशार गोलंदाजाने अनुरागने आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 9 धावा. मालदेव संघ पेठ पूर्व विभागामधील संघ या मॅच मध्ये खेळतोय. त्यांनाही माहिती आहे जिंकल्यानंतर या मॅच मध्ये म्हणतात ना बिना समझोता, कोणता समझोता नाहीये, जिंकल त्याची नांदी. फुलरलेटचा बॉल, त्याचबरोबर त्याच्यावर केलेला आक्रमण फिल्डर आहे तो बॅडी स्ट्रॉंग ऑनला तैनात. घेतली जाईल इथे धाव 1 आणि त्याचबरोबर लगेच तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. पंचांनी लगेच तिसऱ्या पंचांकडे नक्कीच दाद मागितले. पाहिलं जाईल वॉर रूम मध्ये. कल्पेश जाधव बघायचं एक. फुलर लाईनचा बॉल होता. या बॉलवर जर का पाहिलं तर आपण लिगल बॉल असेल तर बॉलिंग करणारा संघ थोडा नक्कीच विश्वासाने खेळेल, परंतु जर का बीमर स्वरूपामध्ये कोणता डिसिजन जर आला, नो बॉल आहे, नो बॉल आणि त्यानंतर असेल तर अर्थातच फ्रीटचा बॉल. नो प्लस इथे धावलेली 1 धाव, अशा धावा पाहिल्या तर धाव फलकावर असतील त्या. अकरा धावा आतापर्यंत फलकावर झाल्यात. येणारा बॉल असेल फ्रीटचा बॉल आणि फ्रीटच्या बॉलवर आक्रमण करण्याची संधी निर्माण असेल ती विशाल आणि त्याचबरोबर मयूर या खेळाडूला स्ट्राईकला मयूर आहेत. फ्रीटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर अनुराग आणि फ्रीटच्या बॉलवर धावा कराव्या लागतील. जिंकण्यासाठी 40 करायचे आहेत. आतापर्यंत पोहोचला 11 पर्यंत आणि या 11च्या नंतर या किती धावा केल्या जातील. उघडा डोळे पहा नीट. सकाळच्या सत्रामध्ये आलेला जबरदस्त फ्रीट. खोलवर बॉल आहे, ते पाहिलं तर पायावर बॉल जरूर आदळलाय. धाव मिळेल ती फक्त 1 आणि 1 धावेच्या मदतीने. आता गरज पाहिलं तर अजून जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज असणार आहे. 12 बॉल्स मध्ये 28 करायचे आहेत. आता जर पाहिलं तर 6 बॉलचा खेळ संपलाय. 6 बॉल मध्ये पाहिलं तर योगेश सर 12 धावा झाल्यात आणि आता इथून 28 धावा करायचे आहेत. 13 प्लस सरासरी धावा करायच्या होत्या, 12 तर आल्यात. 28 सुद्धा येऊ शकतात आणि 28 वाचवल्या जाऊ शकतात. परंतु सकाळचं सत्र, या सत्रामध्ये बॉल नक्कीच ट्रॅव्हल केला जाईल का? कारण दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ काय वातावरण सांगेल नक्कीच आपण सांगू शकत नाहीये. परंतु कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचा खेळ झाला तोच खेळ आजच्या दिवसामध्ये जरी झाला तरी पाहिलं तर प्रेक्षकांची मनं जिंकली जातील. परंतु बॅटिंग ट्रॅकवर असणारा खेळाडू पाहिलं तर अर्थातच मयूर आहेत, ज्यांच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 9 धावा आल्यात आणि त्याचबरोबर साथ देतात ते म्हणजे विशाल. आतापर्यंत विशाल भोऱ्याच्या बॅटमधून 3 बॉल अवघी 1च धाव आले. स्वतःची जी ओळख आहे ती ओळख मैदानामध्ये सादर करावी लागेल. मालदेव संघाचं नाव जर या मैदानामध्ये गाजलं तर नक्की भोऱ्याचं सुद्धा नाव पाहिलं तर या मैदानामध्ये मयूरचं नाव मैदानामध्ये गाजलं जाईल आणि मालदेव संघ नक्की जल्लोषामध्ये स्वागत करेल. सर्वांचं प्रेक्षक सर्व मालदेवचे नक्की त्यांचं स्वागत करतील. परंतु समोर असलेला भडवल संघ सहजासहजी हारणार नाहीये. या खोपोली खालापूरमध्ये त्यांचा विन पर्सेंटेज जास्त राहिलाय. बॉलर मैदानामध्ये आलेत उमेशचा पहिलाच बॉल. बॉल वेगावर स्वार होते परंतु बॉल मध्ये पाहिलं तर नियंत्रण नव्हते. वाईड प्लस 1 अशी अवांतर या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये 14 पोहोचलाय. पंकज आहेत बॉलिंग मार्कवर. मोक्याच्या क्षणामध्ये पोहोचलेली मॅच. पहिले गोलंदाज अनुराग होते. अनुराग यांनी खर्च केल्या 12 धावा. त्यानंतर पंकज आलेत. पंकजने पाहिले तर वाईड प्लस 1 अशा या 2 धावा त्यांच्या टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. 14 वर पोहोचलाय.
विशालच्या बाटला बॉल ब्रशच होत नाहीये. नक्की पाहिलं तर पडझड काय चाललंय विशालची ओळखावं लागेल. थोडंसं मैदानामध्ये संयमाने खेळावं लागेल, कारण की आता बॉल शिल्लक असतील ते पाहिलं तर 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी करायच्या त्या 16 धावसंख्येची 26 धावसंख्येची गरज. 11 मध्ये 26 ची गरज असणार. बोराच्या बाट मधून बैठक फटका, घुटना टेक तमाशा देख, ठोकलाय माइटी हिट, बिग बिग षटकार. जबरदस्त बॅटिंग इथे करतायत. खर तर मागील 4 बॉलवर शांत होते, परंतु म्हणतात ना मोठ्या खेळाडूची एक बॅटिंग येणं बाकी होती आणि तीच पाहिलं तर भोऱ्याची बॅटिंग या मॅच मध्ये यायची बाकी जरूर होती. जबरदस्त फटका खेचलाय, पाठवलाय सीमा पार, मिळतील धावा 6. या मॅच मध्ये चित्र स्पष्ट होण्याच्या मार्गावर होतं असं वाटलं होतं. बॉलिंग करणारा संघ थोडा चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला काय, परंतु मालदेव संघ हार मानणार नाही. हा सुद्धा पेन पूर्व विभागामधून आलेला संघ, त्यांच्या विरुद्ध कर्जत मधील नेरळ विभागामधला भलबल संघ. दोन्ही संघाची मॅच रंगतदार तयार होते. आता जिंकण्यासाठी 10 बॉलमध्ये 20 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, त्या नियमाद्वारे खेळलेले या पाल्यात मॅचेस. पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न, वाईड बॉल थोडे नक्कीच महाग ठरतात. पंकज आहेत बॉलिंग ट्रॅकवर, चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला साजेशी नावाला साजेशी खेळी करावी लागेल. आणि या मैदानामध्ये आपण पाहिलं तर याआधी मॅचेस खेळलो डेच्या, तिथे फक्त विजयच मिळवलाय. आजही पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अनबित 11 या नावाने आपण खेळतोय आणि त्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. आपले पॅकर संघ मालक आपल्यावर खुश आहेत, परंतु एक पाऊल पुढे जाऊन चांगलं काम केलं तर नक्कीच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक करता चॅम्पियन बनू शकतो. चॅम्पियनच्या उंबरट्यावर आपण जरूर आहोत, पण त्यांना नक्कीच अडचण ठरला तो अर्थात समोरचा मालदेव संघ संपूर्ण खेळाडू. आणि करतातच पाहिलं तर टीमचा एक महत्वाचा खेळाडू विशाल 5 बॉल 7 धावा खेळताना कट करण्याचा प्रयत्न केला होता. वाईड हा सुद्धा बॉल, अवांतर, अजून एक धाव अवांतर इथे जोडली गेली. लगेच पाहिलं तर इथे तिसऱ्या पंतांकडे नक्कीच दाद मागितले, रिव्ह्यूची नक्कीच मागणी केली झाली, ते म्हणजे अर्थातच बॉलिंग टीम कडून. छोट्या छोट्या गोष्टी या मॅच मध्ये निर्णायक ठरतील, कारण की प्रत्येकाला माहिती आहे जिंकणाऱ्या संघाला तब्बल 1 लाखाचं कॅश प्राइज आणि मानाचा करंडक मिळाला जाईल. परंतु जर का पराभूत या फायनल मध्ये झालेल्या संघाला तरी सुद्धा 75,000 रुपये कॅश प्राइज आणि त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचा मानाचा करंडक. मग मेहनत तर घेतली जाणारच. प्रत्येकाला हेच हवंय की आम्हाला या स्पर्धेमधला चॅम्पियन बनायचे. शेवटी आठवण कोणाची ठेवली जाते? चॅम्पियन संघाची आठवण ठेवली जाते. आता पहिल्या वर्षी पहिलं तर IPL मध्ये कोण जिंकला तर राजस्थान रॉयल्स जिंकलं हे म्हणतात, तर कोण म्हणत नाही चेन्नई हरली, पण तो राजस्थान जिंकली हे म्हणतं. आणि इथेही सुद्धा पहिलं या पहिल्या पर्वामध्ये हेच म्हटलं जाईल की चॅम्पियन संघच पहिलं पुढील 10 वर्ष आठवणीत राहणार. परंतु त्यासाठी चालू असलेले मॅच काय घडतंय काय बिघडतंय सुद्धा पाहूयात आपण. याची देही याची डोळा, या पहिल्या तर आपल्या चिंचवली नगरीमध्ये रंगणारा पहिल्या क्रिकेटचा महासंग्रामाचा सोहळा. वाईट बॉल आहे. डिसिजन पंचांचा नक्कीच कॉन्स्टंट राहणार, म्हणजे अर्थातच पाहायला गेलं तर फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू समाप्त. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू समाप्त. इथे अजून एक डोक्याची घंटी. बोराच्या बाटला बॉल लागत नाहीये. ओळखावं लागेल, स्वतःच्या ताकदीवर खेळावं लागेल. यासाठी तुम्हाला आपल्या टीम मध्ये नक्कीच दाखल केलंय का? कालपर्यंत मालदेव संघाने जबरदस्त बॅटिंग करून आपल्या संघाला पहिल्यांदा टॉप 5 पर्यंत पोहोचवलं होतं, परंतु त्यांच्यानंतर आपण या मैदानामध्ये जसे आलोत आणि आल्यानंतर आपल्या आतापर्यंत धावसंख्या झाली ती 22. आता जिंकण्यासाठी 18 करायचे आहेत आणि 9 बॉलचा खेळ बाकी असणार. 9 बॉलमध्ये 18 धावा करायचे आहेत. प्रत्येक बॉलवर दुहेरी धाव घ्यायची आहे. समोर पाहिलं तर आहेत बॅटर विशाल. पुढे सरसावलेत खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डर तैनात आहेत. अर्थातच पाहिलं तर मिळेल ती फक्त अवघी 1च धाव आणि 1 मध्ये धावफलकाची स्थिती 23 पर्यंत पोहोचला. आता गरज आहे जर पाहायला गेलं तर जिंकायचं. जिंकण्यासाठी आता करायच्यात कंपल्सरी 17 धावा. 8 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका मयूरच्या बॅटमधून येऊ दे, अर्था पाहिलं तर विशालच्या बॅटमध्ये येऊ दे, फक्त धावा येऊ देत. मोक्याच्या क्षणी मोक्याच्या ठिकाणी पाहिलं तर ही स्पर्धा पाहतोय आणि त्याचबरोबर आमचे सर्व आयोजक या मॅचचा आनंद घेतात. शैलेशदादा सुद्धा पाहतात कोण जिंकणार कोण पराभूत होणार. इथे फटका पाहिला तर जबरदस्त लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा केला प्रयत्न. फिल्डर चेस डाऊन करतील, परंतु बॉल थांबणार नाहीये. गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाला धावा. 4 4 4 4 चौकार.
या चौकाराच्या मध्येने पाहिलं तर धावसंख्या पोहोचली, पाहिलं तर तब्बल 27 धावसंख्या. आता गरज असणारे 13 धावसंख्येची. मॅच थोडीशी जवळ येऊन पोहोचले जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. सकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो, इथे एक गोष्ट पाहिली, अवांतर धावा तर येतातच येतात, परंतु बॅटिंग करणारा संघ आणि मयूर सुद्धा तेवढी संघाला तेवढी साथ देतात. आता विशालला साथ सुद्धा मयूरची द्यावी लागेल. ज्या प्रकारे इथं मयूरने बॅटिंग केले तशीच बॅटिंग विशालने करायलाच पाहिजे, कारण की आपल्याला या संघामध्ये का घेतलंय विशालने ओळखायला सांगायला पाहिजे संघाला. आपल्या संघाच्या विश्वासाला तडा देऊन जायचं नाहीये. पण बॉलिंग ट्रॅकवर असलेले गोलंदाज पंकज महाग ठरले, जरूर एखादी विकेट घ्यावी लागेल त्यांना सुद्धा. जागा बनवले, खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल उंच, क्षेत्ररक्षक दूरवरून धावतात, एक धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा केली जाते, अर्थातच कंप्लीट. या 2 धावा झाल्यात, या 2 धाव्यांच्या मध्ये धावफलक एक पोहोचला 29 वर. आता 6 बॉल मध्ये 11चं इक्वेशन. मॅच महत्वाच्या क्षणी मोक्याच्या ठिकाणी, धोक्याची घंटा ठरणार का? कोणता संघ समोरच्या संघासाठी धोक्याची घंटा ठरवणार, कोणता संघ चॅम्पियन ठरणार, यासाठी चालू असलेली मॅच पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं तर रंगतदार मॅचेस झाल्या आणि शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा नियतीला हेच पाहिजे, नियती सुद्धा हेच म्हणत आहे. आयोजकांनी घेतलेली मेहनत अगदी सत्यात उतरली, आता पाहिलं तर शेवटच्या क्षणामध्ये पोहोचली आणि त्यांची जी मेहनत वाया जाऊन द्यायची नाही, म्हणून नियतीने सुद्धा अशाच प्रकारचे मॅच रंगवले. अगदी पाहिलं तर आमचे सर्व आयोजक त्यामध्ये मोरे सर असतील, त्याचबरोबर पाहिलं तर फावडे सर आहेत, प्रत्येकाला हेच पाहिजे, मॅच रंगतदार झाल्या पाहिजेत. मग सुरुवातीला आपण पाहिलं तर 1 बॉल 1च्या मॅच सुद्धा पाहिल्या, तिथे सुद्धा मॅच रंगतदार होताना पाहिल्या. आता पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये करायच्या त्या मालदेव संघाला 11 धावा. अनेक व्यासपीठावर आपण मोठमोठे व्यक्तिमत्व पाहिले, मग राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रातील राजकीय व्यक्तिमत्व, त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामधील पाहिले तर महत्त्वाचे घटक या व्यासपीठावर उपस्थित राहिले. प्रत्येकाने स्पर्धेला दिल्या होत्या शुभेच्छा आणि प्रत्येकाच्या शुभेच्छा आज चांगल्या प्रकारे पाहिलं तर आपल्या स्पर्धेला लाभदायक ठरल्यात. यश जाधव खुश असतील, त्यांनाही माहिती आहे स्पर्धा मोठी आहे, स्पर्धेमध्ये आपलं नक्की सर्वस्व होतं. पहिल्या वर्षाची, पहिल्या हंगामाची स्पर्धा मग ती सुरेख झाली आणि पहिलं पर्व अगदी सक्सेसफुल ठरताना आपण पाहतोय, कारण शेवटच्या क्षणामध्ये 6 बॉलमध्ये पाहिलं तर मनीष सर करायच्यात 11 धावा. बॉलिंग ट्रॅकवर असतील अर्थातच उमेश बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल ब्लॉकचा बॉल होता, एस्ट्यांच्या मागे 3 फिल्डर ठेवले गेलेत माहिती आहे. उमेश तेच तर वेगवान बॉलर आहेत, 22च्या स्वरूपात धावसंख्या येते, 5 मध्ये 10ची गरज. मॅच जिंकल्यानंतर हिरो बनण्याची संधी, मॅच जिंकल्यानंतर कोण ठरणार आपल्या संघासाठी, पाहिले तर प्रवीण सरांच्या शब्दाच्या अर्थे पाहिले तर कोण ठरणार आपल्या संघासाठी नायक आणि कोण ठरणार पाहिले तर दुसऱ्या संघासाठी खलनायक, हे सुद्धा पाहिलं जाईल. दोन्ही संघाला नायक बनण्याची संधी निर्माण. मागे मारण्याचा प्रयत्न केला होता, थोडी बॅटर्स नक्कीच थांबलेत, परंतु डॉट बॉल आलाय महत्वाच्या ठिकाणी, मोक्याच्या क्षणी, मोक्याच्या वेळेला आलेला डॉट बॉल. 4 मध्ये इक्वेशन 10 धावसंख्येचं, 4 बॉल आणि 10 धावसंख्या कराव्या लागतील, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. काय मॅच रंगले, वारंवार पाहिलं तर टीमचे कॅप्टन अर्थातच सांगतायत ते म्हणजे उमेशही पाहिलं तर तालुका स्तरावरचं क्रिकेट खेळतात. उमेशही पाहिलं तर काल कर्जतच्या तालुका स्तरावरच्या क्रिकेटमध्ये खेळले होते, मग नेरळ कर्जतचा संघ होता आणि त्यांच्यामध्ये खेळताना अव्वल दर्जाचा खेळ झाला होता. परंतु आता ग्रामीण संघ आणि आपल्या ग्रामीण संघाच्या नावासाठी खेळायचं आहे, अनविथ 11 साठी खेळायचं आहे, आपल्या पॅकरसाठी खेळायचं आहे. पाहिलं तर फटका चांगला आहे, कार्पेटच्या द्वारे खेळला जातोय, वाडिश लॉंगॉनला फटका गेला आहे, बॉल स्ट्राइक एंडला थ्रो करण्याचा केला प्रयत्न आणि इथे घेतलाय रनआउटच्या रूपामध्ये, खेळाडू बाद होतोय, धक्का लागतोय पहिला, शेवटच्या क्षणामध्ये लागलेला धक्का. परंतु या मॅच मध्ये थोडी गडबड तयार झाली आहे. 3 बॉलमध्ये आता करायच्या त्या 9 धावा. मयूर बाद झालेत रनआउटच्या रूपामध्ये, 3 बॉलमध्ये 9 धावा करायचे. मैदानामध्ये कोणता बॅटर पाठवला जाईल हेही पाहिलं जाईल, परंतु पाठवलेला बॅटर आपल्या संघासाठी काम करेल का हे सुद्धा पाहिलं जाईल. अभिषेक चाललेत मागच्या मॅचचे हिरो, परंतु या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी असेल, या मॅच मध्ये आपल्या संघाला विजयी बनवायची संधी असणार, परंतु चांगली संधी आता पाहिजे तर इथे बॉलिंग करणाऱ्या संघाला अर्थातच भडवल संघाला सुद्धा असेल आणि उमेशला सुद्धा सिद्ध करावं लागेल की माझ्या नावावर ज्या प्रकारे चांगले रेकॉर्ड आहेत
ते असेच नाहीयेत, कारण मी सुद्धा पाहिलं तर महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो. बॅटिंगमध्ये कमाल धमाल केली, आता बॉलिंगमध्ये माझ्या संघाला जी गरज, त्या संघाच्या गरजेला मी नक्की धावून येणार आणि संघाच्या गरजेला धावून येणारा कला पाहिलं तर खूप मोठा असतो. कोण जिंकणार हे पुढची गोष्ट, परंतु कोण चांगली गोलंदाजी करणार, कोण चांगली बॅटिंग करणार आता या क्षणामध्ये हे सुद्धा महत्त्वाचं पाहिलं जाईल. गरज असेल 3 बॉलमध्ये 9 धावसंख्येची कंपल्सरी चेसिंग. अभिषेक आलेत मैदानामध्ये, स्ट्राईक एंडला खेळतील अभिषेक, नॉन स्ट्राईक एंडला आहेत अर्थातच पाहिलं तर विशाल 8 बॉल 8 धावसंख्येवर खेळतात. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळला जातोय, फिल्डर आहे तैनात, 1 धाव. आता संपूर्ण पाहिलं तर चित्र फक्त आणि फक्त विशालवरच तिथं दाखवलं जाईल. विशाल आतापर्यंत जे घडलंय, जे मॅच मध्ये घडलं माझ्याकडून नाही, तो विचार सोडावा लागेल. येणाऱ्या 2 बॉलवर स्वतःची ताकद, नजाकत, स्वतःमधलं क्रिकेटचं कौशल्य दाखवून द्यावं लागेल. दाखवून द्यावं लागेल खोपोली नगराला, दाखवून द्यावं लागेल मालदेव संघाला, दाखवून द्यावं लागेल पेन पूर्व विभागाला, दाखवून द्यावं लागेल कर्जत मधील पाहिलं तर या बलाढ्य बडवल संघाला. 2 मध्ये 8 धावसंख्येची गरज. बॅटिंग स्ट्राईक एंडला विशाल. विशालने फुलर लाईनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल उंच गेलाय, एक केली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न वेगाने थ्रो झालाय, स्ट्राईक एंडला घेतलाय, रन आउटच्या रूपामध्ये विकेट. ओ यू टी लगेच खेळाडू बाद होतोय. फटक्यामध्ये वजन होतं जरूर, परंतु काय जबरदस्त थ्रो केला गेलाय, बॅकअप चांगलं होतं, कव्हर अप केलं, विकेट गेलीये, खेळाडू बाद. अर्थातच विशाल 9 बॉल 9 धावा करून मैदानाच्या बाहेर. प्रयत्न केले गेले, नक्की दोन्ही बाजूनी प्रयत्न केले गेले, परंतु प्रयत्न कोणाचे सफल ठरणार हे सुद्धा पाहिलं जाईल. 1 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता पाहिलं तर 7 धावसंख्येची गरज. 1 बॉल 7 धावा. मॅच महत्त्वाच्या क्षणी पोहोचलीये. एक बॉल मध्ये 7 धावा इथं पाहिलं तर आता करायच्यात आणि आयोजकांनी सांगितलंय स्टंपला कोणी पाहिलं तर मॅच संपल्यानंतर घेऊन जाऊ नये, आयोजकांनी सांगितलंय. मी तर म्हणेल विजय संघाला हक्क आहे स्टंप उचलण्याचा. मी तर हेच म्हणेल विजय संघाला हक्क आहे जेव्हा विजय होईल तेव्हा मैदानामध्ये जल्लोष करण्याचा, परंतु आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जरूर पाहिलं तर 1 मध्ये 7ची गरज. वाईड आला तर मॅच मध्ये चित्र स्पष्ट होणार, कोणी जिंकणार नाहीये. मॅच मध्ये अजूनही पाहिलं तर बरंच का बाकी, एखादा वाईट यावा लागेल. वाईट आला तर अजून 1 बॉल असेल, षटकार मारण्याची संधी निर्माण होईल, पण तो चांगला बॉल टाकला. फुलर लाईनचा टाकू दे किंवा पाहिलं तर आपण ब्लॉक हॉलचा टाकू दे, चौकार जाऊ दे की षटकार जाऊ दे, पण तो 1 मध्ये 7ची गरज. चांगला बॉल उमेशच्या माध्यमातून यावाच लागेल. आलाय बॉल, अगदी पाहिलं तर योग्य आला आणि या स्पर्धेमध्ये ठरलाय चॅम्पियन संघ, अर्थातच अन्वी 11 संघ, अन्वित 11 भडवल संघ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक